दक्ष प्रजापतीला 16 कन्या, त्या 16 कन्यापैकी एक कन्या ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवाने त्या दक्ष प्रजापतीने ती एक कन्या सती नावाची भगवान शंकराला दिली. भागवतामध्ये 16 कन्याचं वर्णन आहे. शिवमहापुराणामध्ये 60,000 कन्येचं वर्णन आलं, पण आपल्याला भागवत कथा ऐकायची. 16 कन्यापैकी दक्ष प्रजापतीने एक सती नावाची कन्या भगवान शंकराला दिली. भगवान शंकराला दिल्याच्या नंतर थाटामाटात विवाह पार पडला. एक दिवस दक्ष प्रजापतीने फार मोठं यज्ञाचं नियोजन केलं आणि त्या यज्ञासाठी सगळ्या देवदेवतांना आमंत्रित केलं. मुख्य म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवांना आमंत्रित केलं. मोठा मंडप दिलेला, त्या मंडपामध्ये सगळे देवदेवता महाराज येऊन स्थानपन्न झालेले, मुख्य 3 आसन ठेवलेले. आणि ज्यावेळेस दक्ष प्रजापती त्या यज्ञ मंडपामध्ये आले, यज्ञ मंडपात आल्याच्या नंतर त्या दक्ष प्रजापतीच्या स्वागतासाठी सगळे देवदेवता उठून उभा राहिले. त्या सभेमध्ये फक्त 2 जण उठून उभा राहिले नाही. ते 2 म्हणजे, एक म्हणजे ब्रह्मदेव आणि दुसरे म्हणजे भगवान शंकर. दक्ष प्रजापतीची नजर भगवान शंकरावर गेली. राग आला, बोलायला सुरुवात केली. माझ्या स्वागतासाठी सगळे देवदेवता उठून उभा राहिले. ब्रह्मदेव हे माझे वडील आहेत. मुलाने आपल्या बापाने आपल्या मुलाचं स्वागत केलं काय आणि नाही केलं काय, पण हा महादेव माझा जावई, याला थोडं तरी कळायला पाहिजे. सासरा आल्याच्या नंतर सासऱ्याचा मान ठेवावा का सन्मान ठेवावा, महाराज जे बोलायला सुरुवात केली दक्ष प्रजापतीने. कोणाला? भगवान शंकराला. कळत नाही, समजत नाही, देणारच नव्हतो मुलगी, पण ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार दिली. माझं चुकलं असं तसं नाही ते बोलायला सुरुवात केली. आपल्या मालकाला बोलत असताना नंदीला सहन नाही झालं. नंदी त्या सभेत उठून उभा राहिला. नंदीनं बोलायला सुरुवात केली. हे दक्ष प्रजापती, ज्या मुखाने माझ्या मालकाची स्तुती करायची, माझ्या भगवान शंकराचं वर्णन करायचं, त्या मुखाने माझ्या मालकाची निंदा करायला लक्षात ठेव. ज्या मुखाने माझ्या मालकाची निंदा करायलाच ते मूक राहणार नाही, ते मूक बोकड्याचं होईल, असा शाप दिल्याच्या नंतर महाराज दक्ष प्रजापती होतात, तोही रागीट होतात. तोही उठल्यानं त्यानं बोलायला सुरुवात केली. मला काय शाप देतोस? आजपासून भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा कुठंच होणार नाही. त्या सभेमध्ये भृगु ऋषी आलेले होते. भृगु ऋषी उठून उभा राहिले. भृगु ऋषीनं नंदीला बोलायला सुरुवात केली. नंदी, भांडण जावयाचं सासऱ्याचं, तिसऱ्या मध्यस्थी माणसानं तुझी गरज नव्हती बोलायची, पण नंदी म्हणला भगवान शंकर माझे मालक आहेत आणि मालकाची जर कोणी निंदा ऐकत असेल तर गाईला मारल्याचं पाप लागत. हरिहर निंदा सुन हे जो काना, होय पाप गो घात समान. म्हणून आपल्या मालकाला जर कोणी बोलत असेल तर सेवकाने ऐकून घेतलं नाही पाहिजे. आपल्या गुरुला जर कोणी बोलत असेल तर शिष्याने आपल्या गुरुबद्दल वाईट ऐकून घेतलं नाही पाहिजे. पण आता गुरु तसेच झाले आणि शिष्य त्याच्यापेक्षा पुढचे झाले. लोभी गुरु लालची चेला, दोनों नरक में ठेलम ठेला. अरे गुरु असे पाहिजेत की गुरुने आपल्या शिष्यासाठी सगळं दिलं पाहिजे. शिष्य असा पाहिजे की गुरुकडून काहीच घेतलं नाही पाहिजे. गुरु तो ऐसा चाहिए, गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य से कुछ ना ले. शिष्य तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ दे. त्याच्याही पुढे सांगितलं बघा, शिष्याने आपल्या गुरुला सगळं दिलं पाहिजे. शिष्य तो ऐसा चाहिए, शिष्य तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ दे. गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य से कुछ ना ले. अरे गुरु पाहिजेत माझ्या निवृत्ती दादा सारखे, शिष्य पाहिजेत माझ्या ज्ञानोबराय सारखे. अरे गुरु पाहिजेत माझ्या जगद्गुरु तुकोबाराय सारखे आणि शिष्य पाहिजेत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखे.
अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, लाखो मोलाचा तो नजराणा. अरे जर आमच्या सारख्याला जर एखाद्याने नजराणा पाठवला असता तर आमचं मन लगेच महाराज हळहळलं असतं, लगेच आमची इच्छा झाली असती तो नजराणा घ्यायची. पण महाराज जगद्गुरु तुकोबाराय होते ते. सोने रुपया मृतिके समान, माणिक पाषाण हिरे जैसे. अरे ते तुकोबाराय होते. ज्या तुकोबारायने महाराज 65 लाखाच्या प्रॉपर्टीवर पाणी सोडलं, ते तुकोबाराय गुरु कोणाचे? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. आपल्या मालकाची निंदा नाही ऐकली पाहिजे. दक्ष प्रजापतीला महाराज शाप दिला, भृगु ऋषीला राग आला. रे भृगु ऋषींनी सांगितलं नंदी तू बोलायला नव्हतं पाहिजे. त्या सभेमध्ये भृगु ऋषींनी सुद्धा शाप दिला. भगवान शंकराचे सगळे शिवगण पाखंडी होतील. ऐका, सगळे भगवान शंकराचे शिवगण उठून उभा राहिले आणि बोलायला सुरुवात केली. ओ ब्राह्मण देवता, आम्हाला शाप दिला ना, लक्षात ठेवा, इथून पुढे तुम्ही सुद्धा आजपासून भिक्षा मागताल. आणि तेव्हापासून ब्राह्मण देव भिक्षा मागते. देव बाप्पाच्या पाठीमागाची भिक्षा घेणं हे तेव्हापासून चालत आलेलं आहे, हे आजचं नाही. आणि बघा ना, देवबाप्पाला किती दिले तरी देवबाप्पा म्हणतात अजून थोडे 101 रुपये दक्षिणा दिली तर म्हणतात अजून 100 द्यायलाच पाहिजे. 201 दिला तर म्हणतात नाही अजून 100 द्यायलाच पाहिजे. 501 दिलं की म्हणतात नाही अजून 100 द्यायलाच पाहिजे. भगवान शंकर समजदार होते. शहाण्या माणसांची लक्षणं असतात. शहाणे माणसं वाद घालवत बसत नाहीत, वाद घालवत बसत. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, थोडं सर्वांगाचे कान करून लक्ष द्या. मोठे माणसं कधीच वादात पडत नाहीत, अजिबात नाही. मोठे माणसं मोठे असतात कारण त्यांचे विचार मोठे असतात, म्हणून ते मोठे असतात. म्हणून माणसाने आपले विचार मोठे ठेवले पाहिजे. एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आपण मोठे विचार करायला सुरुवात करू त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. म्हणून विचार श्रीमंत ठेवले पाहिजे, विचार मोठे ठेवले पाहिजे. आपले विचार सगळे महाराज भिकारी विचार, दळभद्री विचार. माणसाने क्वालिटी जीवन जगलं पाहिजे. क्वालिटी म्हणजे माणसाच्या विचारामध्ये क्वालिटी असली पाहिजे. बघा, मोठे माणसं कधी तुम्हाला वाद करताना दिसत नाही. मोठ्या माणसाला ट्रोल भरपूर केलं जातं, भरपूर केलं जातं. माग आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांना किती ट्रोल केलं. मी कोणी पक्षाचा नाही बरं का, नाही तर पुन्हा माझ्याकडे म्हणतात महाराज तुम्ही का भाजपचे आहेत काय. आमचा एकच पक्ष, आमचा वारकरी पक्ष. देवेंद्र फडणवीस साहेबाला एवढं ट्रोल केलं, एवढं ट्रोल केलं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांना फार ट्रोल केलं, लक्ष नाही दिलं. मोठे माणसं लक्ष देत नाहीत महाराज, लक्ष देत नाहीत. आणि हे पहा, जीवनामध्ये चांगलं काम करत असताना सगळेच आपल्याला चांगलं म्हणतील नाही महाराज. प्रत्येकाकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. चांगलं काम करत असताना आपल्यावर महाराज, आपल्यावर बदनामीचा डाग लावण्याचा प्रयत्न करतो हा समाज. आपण चांगलं वागत असताना आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम करतो हा समाज. आपण चांगलं काम करत असताना आपल्याला कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र करतो हा समाज. पण चांगल्या माणसाने या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे आणि आपलं चांगलं काम करीत राहिलं पाहिजे. अरे निंदा त्याचीच होती, निंदा उसी की होती है जो जिंदा होता है. मरे हुए आदमी की महाराज कोई भी तारीफ करता है. निंदा त्यांचीच होती जे जिवंत असतात. मेलेल्या माणसाला महाराज लोक म्हणतात नाही नाही चांगला होता, म्हणून लय टेन्शन नाही घेतलं पाहिजे, लय लोड घेऊन जगलं नाही पाहिजे. आनंदी राहिले पाहिजे, आनंदी, फ्रेश. हत्ती चले बाजार, कुत्ते भोक्या हजार. आता आमचे बी हातपाय धुवून लोक माग असतात, आम्हाला का चांगलं म्हणतेत का काय महाराज. आम्हाला सुद्धा लोक नाव ठेवणार आहेत. बऱ्याच लोकांना वाटतंय कोवळे महाराजाचं बरे, अरे आमच्यावर सुद्धा नाव ठेवण्याची बारी लोक आणतात. लोक देवाला नाही सोडित तर आम्ही तर माणसं. आणि हे सगळा परिणाम आहे महाराज, जे समाजामध्ये काही चमचे असतात ना, चमचे. आता तुमच्या गावात नसतील चमचे,
चमचे. तुमच्या गावात नाही चमचे, आमच्या तिकडं भरपूर चमचे आहेत आणि सगळ्या क्षेत्रात चमचे आहेत बरं का. राजकारणात चमचे, गावागावात चमचे, संप्रदायामध्ये बी चमचे. पण चमच्याने एक ध्यानात ठेवायला पाहिजे, चमच्याची किंमत फक्त भाजी घ्यायला असते. एकदा भाजी घेणं झाली की महाराज तो चमचा पुन्हा फेकून दिला जातो, पुन्हा धुवायला टाकावा लागतो. चमचा कधीच कोणाचा नसतो. म्हणून लय चमचे महाराज चमचागिरी करणारे थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. या जगामध्ये सगळ्या गोष्टीची किंमत वाढली, सगळ्या गोष्टीची. आज सोन्याचा भाव काय झाला? 15,000 रुपये ग्रॅम झालं ना. आज 15,000 रुपये ग्रॅम झालं सोनं. चांदी नाही घेतली वाटतं तुम्ही. आज सोन्याचा भाव झाला, चांदीचा भाव झाला, प्रत्येक गोष्टीचा भाव झाला. पण या जगामध्ये फक्त एका गोष्टीचा भाव झाला नाही, ते म्हणजे काड्याची माचीसची पेटी. माचीसच्या पेटीचा अजून भाव वाढला नाही. का? त्याचं कारण आहे आग लावणाऱ्या गोष्टीची कधीच किंमत वाढत नाही. म्हणून आग लावणाऱ्यापासून सावधान राहायचं. हे आग लावणारे कधीच कोणाचे नसते, ते आग लावून बाजूला होते आणि लांब जाऊन सेकत बसते. म्हणून कच्च्या कानाचं नाही राहिलं पाहिजे, माणसांनी कान पक्के ठेवले पाहिजे. बरेच लोक महाराज कान भरवण्यामध्ये एक्सपर्ट असतात. ज्या वेळेस भगवान शंकराने हे सगळं दृश्य पाहिलं, अरे माझ्यामुळं वादिवाद वाढला. शहाणे माणसं भांडणं व्हायचं वातावरण दिसलं की तिथून महाराज काढता पाय घेतात. भगवान शंकरांनी सगळ्या शिवगणाला सोबत घेतलं आणि कैलास पर्वतावरती गेले. ज्या वेळेस भगवान शंकर कैलास पर्वतावरती आले, सती आई साहेबाला काही सांगितलं नाही भगवान शंकरांनी. काय झालं, कसं झालं, तुझ्या सासरवाडीत माझा कसा अपमान झाला. शहाण्या माणसानं, ऐका, शहाण्या माणसानं बाहेरच्या गोष्टी घरात आणल्या नाही पाहिजे. काय? शहाण्या माणसानं बाहेरच्या गोष्टी घरात आणल्या नाही पाहिजे, घरातल्या गोष्टी बाहेर नेल्या नाही पाहिजे. ज्या दिवशी बाहेरच्या गोष्टी घरात यायला लागल्या त्या दिवशी घर फुटायला वेळ लागणार नाही. आणि घरच्या गोष्टी बाहेर जायला लागल्या की भांडणं लागायला वेळ लागत नाही. म्हणून शहाण्या माणसांचे लक्षण. बराचसा काळ लोटला. एक दिवस भगवान शंकर सती आई साहेबाला कैलास पर्वतावरती बसल्याच्या नंतर रामकथा सांगत होते. रामकथा सांगत असताना रामायणामधलं वर्णन करत होते. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये माणसाने जगावं कसं, वागावं कसं, हे सगळं तुम्हाला आम्हाला रामकथा शिकवते. रामकथा, अरे जीवन समतोल जगण्यासाठीच रामकथा आहे. भावानी भावासोबत कसं राहिलं पाहिजे, आईनं मुलासोबत कसं राहिलं पाहिजे, मुलाने वडिलासोबत कसं राहिलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला कशात मिळेल? रामायणामध्ये. बघा, रामायण तुम्हाला आम्हाला जीवन जगण्यासाठी इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे थोडं लक्ष द्या. रामायण किती महत्वाचं आहे. ज्या वेळेस तुम्ही रामायणामध्ये प्रसंग पाहता, प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास, 14 वर्षाचा वनवास, आणि 14 वर्षाच्या वनवासामध्ये ज्या प्रभू रामचंद्राचा दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार, त्याच प्रभू रामचंद्राला दुसऱ्या दिवशी वनाचा रस्ता धरावा लागला. हे रामायण तुम्हाला आम्हाला शिकवतं. सुख आल्याच्या नंतरही कसं जगलं पाहिजे आणि दुःख आल्याच्या नंतरही कसं जगलं पाहिजे, याच्याकरता रामायण आहे महाराज. रामायण महाराज एका ठिकाणी तर गोड वर्णन आलेलं आहे बा. विधि ना तेरे लेख किसी को समझ न आते हैं, जन जन के पिय राम लखन सिया वन को जाते हैं। विधि ना तेरे लेख किसी को समझ न आते, जन जन के पिय राम लखन सिया वन को
जाते हैं, एक राजा के राज दुलारे, वन वन मारे तारे तारे, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते। जे प्रभू रामचंद्र सगळ्यांचं दुःख निवारण करणारे, जे प्रभू रामचंद्र सगळ्यांना महाराज आनंदात ठेवणारे, पण त्या प्रभू रामचंद्रांना सुद्धा दुःख सहन करावं लागलं. जर जीवनामध्ये अति दुःखाचा महाराज डोंगर आला तर कधीतरी माझ्या प्रभू रामचंद्राचं चरित्र पाहिलं पाहिजे. अरे अयोध्येचा राजा, ज्याच्याकडे कर्तुम सामर्थ्य, जगाचा मालक, ब्रह्मांड सांभाळण्याची ताकद ज्याच्यामध्ये, पण त्या सुद्धा प्रभू रामचंद्राला अनवणी पायानी अंगावर वलकल्ली धारण करून राज पोशाख उतरून वनात जावं लागलं. बऱ्याच मनमावल्या बोलता बोलता म्हणतात, महाराज काय आम्हाला वनवास आहे, आम्हाला वनवास सीतामाई सारखं वनवास आहे महाराज. त्यांना सांगावं लागतं, माय कुठं सीता, कुठं तू गीता, एका राजाची पत्नी, एका राजाची मुलगी. पण रात्री झोपत असताना उशाला दगड घेऊन झोपावं लागत होता, उशाला दगड घेऊन झोपावं लागत होतं, अनवणी पायाने फिरावं लागत होतं. महाराज दुःख आलं तरी जीवन जगावं कसं, याच्या करता राम. ज्यावेळेस महाराज भगवान शंकर सती आई साहेबाला रामकथा सांगत होते, रामकथा सांगत असताना सगळ्या देवदेवतांची विमानं आकाश मार्गाने जात होते, आकाश मार्गाने. सती आई साहेबाचं लक्ष त्या विमानाकडे गेलं. विमानाकडे गेल्याच नंतर सती आई साहेबांनी बोलायला सुरुवात केली, स्वामी हे सगळे देवदेवतांची विमानं नेमके चाललेत कुठं, कुठं चाललेत. भगवान शंकरांनी सांगितलं, सती मी तुला रामकथा सांगायलो, तुझं लक्ष रामकथेत पाहिजे. सती आई साहेबाचं एकदाच लक्ष रामकथेतून बाजूला गेलं तर यज्ञकुंडात जावं लागलं. आम्हाला तर कोण आलंय, कोण गेलंय, कोण बोलायलंय, आम्ही कथेत बसल्या बसल्या विचारतो. या माय माऊले तर विचारतात, ही घेतली का सक्रातील साडी, पण जरा सूत हलकत दिसायले कथेत. हे बसल्या बसल्या म्हणते, राम भाऊ जरा तुमच्या कानात लयच मळ वाढाय, काढू का. आता रामायणात भागवतात बसले बसले मळ काढीत असतात कानातला. सती आई साहेबाचं एकदाच लक्ष बाजूला गेलं तर यज्ञकुंडामध्ये उडी मारावं लागली महाराज. भगवान शंकर म्हणले, सती अगं रामकथा सांगायला नाही, पण हे देवांची विमानं चाललेत कुठं. भगवान शंकरांनी सांगितलं, सती आज तुझ्या वडिलाचे यज्ञ, त्या यज्ञासाठी सगळे देवदेवता चालले, सगळे देव मिळून चाललेत. सती म्हणले, आपल्याला तुम्ही रामकथा सांगित बसले तर आपल्याला सुद्धा जावं लागेल ना. भगवान शंकरांनी सांगितलं, नाही सती, का नाही. सती आपल्याला आमंत्रण नाही. सती म्हणली, माझ्या बापाच्या इथं कुठं आमंत्रणाची वाट पाहिली पाहिजे का, माझ्या बापाच्या घरचं ते यज्ञ चला ना. भगवान शंकर म्हणले, नाही. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने जीवन जगत असताना अभिमान कधीच येऊ द्यायचा नाही. जीवन जगत असताना जीवनामध्ये माणसाने अभिमान कधीच येऊ द्यायचा नाही, पण स्वाभिमान सुद्धा महाराज सोडायचा नाही. स्वाभिमानाला ठेस लागू द्यायची नाही. आपल्याला जर आमंत्रण असेल तरच गेलं पाहिजे. शास्त्र सांगतं, जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो, आपली मुलगी किती लाडकी असली तरी तिला फिरवलं नाही पाहिजे महाराज. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घुमाना चाहिए.
जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना चाहिए। चाहे बेटा कितना लाडला हो, ऐका, आपला एकुलता एक जरी बाबा बाबा असला तरी त्याला डोक्यावर नाही बसवलं पाहिजे। चाहे बेटा कितना लाडला हो उसे सिर पर बिठाना चाहिए। जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना चाहिए। सतीने हट्ट केला, हट्ट। आता पत्नीचा हट्ट म्हणजे महाराज शास्त्राने 3 हट्ट सांगितले, राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट। राज हट्ट महाराज राजाने आज्ञा दिल्यावर सगळ्या प्रजेला ती आज्ञा पाळावंच लागते। बाल हट्ट, आता लहान लेकरं महाराज हट्ट करायला लागली की त्याचा हट्ट पुरवावा लागतो। आणि स्त्री हट्ट म्हणजे बायकोनं काही मागितलं तर द्यावं लागतं। आम्हाला सकाळीची ऑर्डर आली, पोराला घेऊन जा, आणलं गाडीत टाकून, ऐकावं लागतं ना। स्त्री हट्ट, बायकोचं ऐकावंच लागतंय। मला तरी वाटत नाही की आपल्या पाठवण्यात असं एक बी नसन की ते बायकोचं ऐकत नसन म्हणून। एका राजानं दौंडी दिली, ऐका हो ऐका, आपल्या राज्यामध्ये कोण असा आहे की बायकोचं ऐकत नाही, त्याने लवकर राज्यामध्ये राजवाड्यामध्ये उपस्थित व्हायचं, त्याचा सत्कार होणार आहे हो। राजानं दौंडी दिल्याबरोबर, आणि जो बायकोचं ऐकत नाही त्याला बक्षीस भेटणार आहे। सगळ्या राज्यात दौंडी दिल्यावर सगळे म्हणले नाही वा आपण बायकोचं ऐकतो, कोणी चाललं नाही। सभा भरून त्या सभेमध्ये सगळे एका बाजूला आणि एक जण एका बाजूला असं उभा। राजाला वाटलं हे एक का होईना निघालं बाबा आपल्या राज्यामध्ये बायकोचं न ऐकणार। राजानं सांगितलं वा 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 वा, मी माझ्या सगळं बायकोचं ऐकतो मी, पण आपल्या राज्यामध्ये तू एकटा निघालास बायकोचं न ऐकणारा। तू बायकोचं ऐकतो का नाही, आणि तू असं बाजूला कोण थांबलास? ते म्हणला काय नाही, घरून येताना बायकोनं सांगितलं होतं लय गर्दीत थांबू नका, बाजूला थांबा, म्हणून बाजूला येऊन थांबलो। अहो बायकोचं कोण ऐकत नाही महाराज। काय काय एवढे बायकोचं ऐकतात, एवढं ऐकतात। काय काय बायकोनं बस म्हणलं की बसतेत, उठ म्हणलं की उठतेत, आणि सुट म्हणलं की सुटतेत। याला म्हणतात बैलबुद्धी। ते 2 टाइम बायकोची आरती करतात। जय देव जय देव जय माझी बायको, जे जे तुम्ही सांगाल ते ते आम्ही ऐकू, म्हणू का सगळी? तुम्ही म्हणतात मग बायकोचं ऐकायचं नाही, ऐका, ऐका, बायकोचं ऐकलं पाहिजे। कारण बायको ही अर्धांगिनी असते, ती आपल्या आई वडिलाला सोडून आलेली असती, आपल्या सर्व गावाचा, घराचा, मैत्रिणीचा, सगळ्याचा त्याग करून आलेली असती, तिचंही ऐकलं पाहिजे। पण महाराज जे ऐकायसारखं आहे तेच ऐकलं पाहिजे। सती आई साहेबांनी हट्ट केला भगवान शंकराला, स्वामी जावंच लागतंय। भगवान शंकरांनी सांगितलं नाही सती। सतीने हट्ट केला, सती म्हणली मी जाणार। भगवान शंकर म्हणले सती तुला जायचं जा। पण सती आई साहेबासोबत 2 शिवगण दिले, आणि 2 शिवगण दिल्याच्या नंतर सती आई साहेब निघाल्या महाराज आपल्या बापाच्या यज्ञाकडे। ज्यावेळेस दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब आल्या, ऐका, ज्यावेळेस सती आई साहेब आल्या, सती आई साहेबाला कोणी बोलायला तयार नाही, बोलायला तयार नाही। सती आई साहेबाला का बोलायला तयार नाही? परिस्थिती होती महाराज, परिस्थिती। आज माणसाला किंमत नाही मायबाप, ऐका, आज माणसाला किंमत नाही, आज माणसापासल्या पैशाला किंमत आहे, पैशाला। बरेच लोक म्हणतात महाराज पैशाचं काय हो, मी फार माणुसकी कमवली। महाराज या कलियुगामध्ये तुमच्या माणुसकीला किंमत अजिबात नाही, तुमच्या पैशाला किंमत। संत वाङ्मय खोटं सांगन होय? अरे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी। या जगामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच या जगामध्ये किंमत आहे, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला किंमत सुद्धा देत नाहीत लोक। जब लगा अपने पल्लों में पैसा लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले। ह्या जगातली रीत आहे सध्या चालू, रीत रीत रीत। तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्हाला किंमत आहे महाराज। पैशावाला पाहुणा आपला लांबचा असू द्या, दूरचा असू द्या, पण आपण काय म्हणतो आमच्या फार जवळचे आहेत ते पाहुणे। आणि एखादा
गरीब घरचा असू द्या आणि जवळचा असू द्या, आम्ही त्याचं नातं लांबचं जोडतो, याला म्हणतात पैशाची किंमत. आमचे इंदोरीकर महाराज सांगत असतात बा, प्रेम मैत्री हे सगळं महाराज मनायच्या गोष्टी आहेत, फक्त मनी. सती आई साहेबाला कुणी बोलायला तयार नाही का? सती आई साहेबाच्या बहिणी विचारत होत्या का, अगं सती घरगिर बांधलं का अजून मशानभूमीतच मसन वाट्यातच राहतात? मालकाने एखादा गळ्यात दागिना केला का सापचे? कपडे गिपडे घालतेत मालक का तेच वाघाचं कातड गुंडाळून राहते का? अरे भगवान शंकर तुम्हा आम्हाला शिकवते, तुम्ही किती माझं करा, किती धावपळ करा, किती मरमर करा, एक दिवस तुम्हाला स्मशानभूमीमध्येच यायचं, एक दिवस स्मशानभूमीमध्येच यायचं. एका ठिकाणी तर गोड वाक्य लिहिलेलं आहे, अरे मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, बस वक्त लगा दिया आते आते, क्या मिला इस जमाने से तुझे, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. आपण ज्याला आपलं म्हणतो तेच आपल्याला महाराज वाट लावते. पुढं आपलं आपण फक्त भ्रम आहे. आपल्याला जे करायचंय त्या गोष्टीकडे आपलं लक्ष नसते. अनमोल किमतीचा नरदेह दिला भगवंताने, ज्याच्यासाठी दिलाय ते नाहीत आपण करत. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया, भगवंताने सुंदर असा नरदेह दिला. कशा करता दिला? या नरदेहाची किंमत तुम्हाला नाही महाराज, अजिबात नाही. आपल्याला जे करण्यासाठी इथं पाठवले ते आपण करत नाहीत महाराज. भगवंताच्या जे नामाचं अमृत आहे ते अमृत तुम्हा आम्हाला चालत नाही महाराज. अमृत छोडा पिता ही शराब रे, भगवन के नाम से आपण ते करत नाहीत. आपण महाराज विनाकारण गोष्टीच्या मागे लागतो. भगवंताने 3.5 हाताचा नरदेह दिला. कशा करता? भगवंताचं भजन करण्याकरता. अरे ज्या वेळेस सती आई साहेबाला तिच्या बहिणी हिनवत होत्या, आता सती महाराज आपल्या आईकडे गेली. सादर मन ही मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता.
आईने सांगितलं सती तू यायला पाहिजे नव्हतं. तुझ्या बापाचा स्वभाव तुला माहिती आहे ना सती. असं म्हणल्याच्या नंतर सतीला राग आला आणि सतीने विचार केला माझ्यामुळं माझ्या मालकाचा एवढा तिरस्कार. आज मी माझ्या बापाला जाऊन विचारणार बाबा माझ्या मालकावर एवढा तुम्ही एवढा राग धरला माझ्यामुळं ना. आणि सती महाराज आपल्या बापासमोर गेली, दक्ष प्रजापतीच्या समोर गेली आणि बोलायला सुरुवात केली बाबा जग ज्याच्या ताब्यात आहे, काळ ज्याच्या ताब्यात आहे, ह्या ब्रह्मांडाचा जो मालक आहे ते माझे पती आहेत भगवान शंकर. तुम्हाला नाही महत्व कळणार बाबा माझ्या मालकाचं. जोपर्यंत माझे मालक या यज्ञामध्ये येत नाहीत ना बाबा तोपर्यंत हा यज्ञ पूर्णत्वाला जाणार नाही बाबा. माझे शब्द आहेत. रागाने लालबुंद झालेली ती सती मागचा पुढचा विचार केला नाही. समोर महाराज यज्ञकुंड जळत होता त्या यज्ञकुंडामध्ये गेली उडी मारली. त्या यज्ञकुंडामध्ये जिकडं तिकडं चर्चा पसरली. सती आईसाहेबांनी यज्ञकुंडात उडी मारली. सती आईसाहेबांनी यज्ञकुंडात उडी मारली. बघता बघता महाराज कैलास पर्वतावरती भगवान शंकराला ही बातमी कळाली. आणि ज्यावेळेस भगवान शंकराला बातमी कळाल्याच्या नंतर महाराज आपल्या जटेतून एक केस उपटला, शिळेवर आदळला आणि वीरभद्र प्रगट केला. वीरभद्राने सांगितलं स्वामी सांगा काय आज्ञा. भगवान शंकराने सांगितलं वीरभद्रा त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस करायचा. वीरभद्र महाराज त्या यज्ञात जशी गावामध्ये वाटूळ घुसती ना तसं त्या यज्ञामध्ये आला, सगळा यज्ञाचा विध्वंस केला. दक्ष प्रजापती हातात सापडला, धरलं दक्ष प्रजापतीचं मस्तक छाटलं आणि यज्ञकुंडात दिलं टाकून. यज्ञ संपवला. जिकडं तिकडं विध्वंस झाला.